मस्त गरमागरम अशी उपवासाची साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे। उपवासाची साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात। एक मोठा कप मी साबुदाणा भिजत घातला, तो 6 ते 7 तास आधी मी भिजत घातला। आता तो चांगला भिजलेला आहे। एक मोठा बटाटा मी उकडला आहे। हा कच्चा पण आपण घालू शकतो, जो आपण कच्चा तुपावर फ्राय करू शकतो आणि तो आपण खिचडीत घालू शकतो। मीठ घेतलं आहे, मिरच्या, लिंबू आणि शेंगदाणे भाजून त्याचा मी कोट करून घेतलेला आहे। आणि अख्खे शेंगदाणे हे आपण आपल्या आवडीनुसार आपण खिचडीत घालू शकतो, ते आपल्या आवडीनुसार असेल। चला तर मग अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साबुदाणा खिचडीला फोडणी देण्याच्या अगोदर आपण या साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया, थोडी साखर घालून घेऊया, 2-3 चिमूट साखर घालायची। त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट, एका मोठ्या वाटीला आपण अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट घालू शकतो। लिंबू पिळून घ्यायचे। आता आपण आपली खिचडी बनवायला चालू करू। हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे मीठ, लिंबू आणि साखर आणि शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यांना व्यवस्थित लागतो। आता आपण खिचडी बनवायला चालू करूया। 2 चमचे आपण साजूक तूप घालूया। तुम्ही तेलात पण खिचडी छान करू शकता। यात आपण जिरं घालून घ्यायचं। जिरं छान फुललं की आपण याच्यात मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्या परतल्या की आपण ह्याच्यावरती अख्खे शेंगदाणे जे आहे ते हलके परतून घ्यायचे। हे आधीच भाजलेले आहेत, हे ऑप्शनल आहे, आपल्याला टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार। 2 मिनिटं हे परतवून घ्यायचे। ह्याच्यात आपण उकडलेला बटाटा घालायचा। हा 2 मिनिटं फ्राय करताना ह्याच्यात हलकं मीठ घालायचं, जेणेकरून बटाट्याला मिठाची चव येते। दोन मिनिटं ह्याला छान फ्राय करून घ्यायचं। बटाटा आपला छान परतवून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात मगाशी जे मिक्स केलेलं साबुदाण्याचं मिश्रण आहे ते घालून घेऊया आणि याला व्यवस्थित हलवून घेऊया। हलवल्यानंतर ह्याला आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपण ह्याला वाफेवर शिजवून घ्यायचं। छान आपली मोकळी अशी ही खिचडी तयार आहे। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त गरमागरम अशी उपवासाची साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे।